सो गाईज हे 24 जानेवारीच्या नाईटला 12 वाजताचा व्ह्यू आहे, जो की मी रात्री केक कापला होता त्याचा, कारण 25ला माझा बड्डे होता. हॅपी बर्थडे टू मी. सो हॅलो गाईज, अरे काय हे गाणी लावली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आय एम वृषाली आणि आज आहे माझा बर्थडे, सगळ्यांना माहीत असेल. सो मी चालली थोडंसं पार्टीला अँड दिस इज माय आउटफिट. पूर्ण आउटफिट मी तिकडे गेल्यावरती दाखवते तुम्हाला, कारण की खूप थंडी आहे ना, म्हणूनसाठी मी त्याच्यावरती जॅकेट घातले. ठीक आहे. सो गाडी आलेली आपल्याला पिकअप करायला. सो आता जाऊया, आपण पार्टीसाठी जाऊया. ओके. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अरे मी माईक विसरली घ्यायला. जोरात मला इथं लागलं हे, मी अशी बसत होते वन साइड, एकदम मी थोडं डोक्याला लागलेलं घाण. ओ गॉड, दुखायलाच लागलं यार मला तर डायरेक्ट. गाईज आता वाजलेले 8:30 आणि आम्ही चाललोय आता. कोणी माझ्यासोबत बाप. सो बघू आता ट्रॅफिक किती लागते. ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. आम्ही आहे ना एका ठिकाणी चाललोय बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय. आणि तिकडे आम्ही ऑलरेडी टेबल बुक केलेला आहे. ठीक आहे. सो काही टेन्शन नाही आहे गर्दी वगैरे असेल तरी, कारण की आज संडे आहे ना, म्हणूनसाठी जास्त गर्दी असेल. बघूया. मी माईक पण घेतलं, पण मला असं बोलायचं होतं. ते असं बोलल्यावरती थोडं प्रोफेशनल वाटतं ना, पण माईकच आवाज क्लिअर येतो. हा आवाज क्लिअर येतो. सॉरी, प्रोफेशनल क्रिएटर वाटन मी हळूहळू म्हणून. मोठमोठ्याने बोलते मी एकदम. हा कसं हा मोठमोठ्याने बोलते, म्हणजे माझा आवाज डिरेक्टली रेकॉर्ड होईल. तुला काय बोलायचं का माझ्या बर्थडेवर? काय बोलायचंय माझ्या बर्थडेवर? काहीच नाही. विश पण नाही करत आहे बघा. 5 मिनिट्स गाईज, ओनली 5 मिनिट्स आम्ही पोहोचणार. येताना आम्ही इकडे येणार, परत इकडं मेरिडियनची आईस्क्रीम आहे. ठीक आहे. आता चाललो आम्ही, यायला लेट होईल म्हणून साठी. हे खराडीमध्ये मेरिडियनची आईस्क्रीम. मी पोहोचलेलो आहे ना, तिकडं ते दिसते का तुम्हाला रूफ टॉप, तिथंच जायचंय आपल्याला. चलो ते का तुम्हाला दाखवते वरती माफिया. सो आम्ही आलेलो आहे माफियामध्ये. सी पुढून दिसत नाही बघा, तर वरती गेल्यावरती दाखवते मी. तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. आम्ही पार्किंगमध्ये आता पार्किंग करतोय गाडी इथं. इकडे सगळे पार्किंग घेतो. कर ना, कोण आहे मागं? उतरती नाही उतरते मी. तू उतरणार आहेस आणि तू उतरून माझ्यासाठी दरवाजा खोलणार आहे. तू कधीच माझ्यासाठी डोर ओपन नाही केलाय, सो मी नाही खोलणार आता. मी मस्त हे झाले ना, मग तुम्हाला माझं दिसन ड्रेपरी. चलो सांगू का मी उतरून? ठीक आहे. त्याला बोलू का वॉचमॅनला सांगायला? वॉचमॅन ओळखतोय मला, मी इकडे येते ना रोज. बर्थडे गर्ल. मी हे काढून घेऊ का आता? की राहू दे हे वाला? सो गाईज फायनली मी आलेली आहे. वरती दिसते का तुम्हाला द माफिया? चल. बर्थडे गर्ल, बर्थडे गर्ल, बर्थडे गर्ल. बर्थडे आहे भावाचा. माझं फ्लोर दाखवू का तुला? माझं लुक तर बघ, हिल तर बघ. सो आम्ही फायनली माफियामध्ये एंट्री केली होती. आणि एंट्री केल्यावरती ते आम्हाला बोलले की सेकंड फ्लोअरला तुमचा टेबल आहे, कारण की आम्ही ऑलरेडी टेबल बुक करूनच गेलो होतो, कारण की मला वाटलं संडेला खूप जास्त रश असेल. सो मग आम्ही सेकंड फ्लोअरवरतून चाललो होतो. मस्त गाणी वगैरे लागली होती नाही का तिथं. आणि म्हणजे जो फर्स्ट फ्लोअर आहे ना, तिथं कुणाची तरी पार्टी वगैरे चालू होती ह्या साईडला खाली. सो मग म्हणूनसाठी आम्ही तिकडं नाही गेलो. सो मग आम्ही सेकंड फ्लोअरला आलो आणि मग येऊन आम्ही बसलो होतो आणि एन्जॉय करत होतो की काय मागवायचं नाही का, थोडंसं कॉकटेल वगैरे, फिर मॉकटेल वगैरे आणि ड्रिंक्समध्ये. सो आम्ही बघत होते, मी चेक करत होते मेन्यू वगैरे. आणि तिथलचा वाईब एवढं छान होतं ना, की मस्त वाटत होतं नाही का, गाणी वगैरे. आणि मला डान्स करायचा होता. मी ह्याला बोलत होते की आपण डान्स करायला जाऊ. पण तो बोलतो की आपण एंडिंगला जाऊया आणि मग तसंच निघून जाऊया नाही का घरी. सो मग असंच थोडंसं मी एन्जॉय करत होते. सो तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती छान. फायनली आम्ही माफियाला आलेलो आहे.
दिस इज द व्ह्यू. आणि इकडे यायचा प्लॅन माझा खूप आधीपासून होता, पण योगच मिळत नव्हता नाही का, की कधी यायचं. मी ह्याला बोलत होते जाऊया. मग शेवटी माझ्या बर्थडेच्या दिवशी योग आला आणि फायनली आम्ही इथं आले होतो. सो तुम्ही बघू शकता की इतकं छान वातावरण होतं आणि हे पूर्ण ओपन रूफ होतं नाही का, वरतून पूर्ण आकाश, चांदण्या वगैरे सगळं दिसत होतं आणि ते छान वाटत होतं मला नाही का. केक कटिंग मी घरीच केलं आहे ऑलरेडी, म्हणून आत्ता आम्ही जस्ट चिल करतोय, क्वालिटी टाइम स्पेंड करतोय. इकडं खूप जास्त नॉईस आहे. काय घेतोय तू? कॉकटेल की मॉकटेल? स्टार्टर. मॉकटेल आणि स्टार्टर मागवतो आम्ही. घे पटकन, भूक लागली, मी काय खाल्लं नाही. वेटर लवकर येत पण नाही, किती वेळ आवाज देतोय आम्ही. वैतागला पार हा, तरी येईना तो. चल दुसरी जाऊ का मी? माझे हेअर्सले मोठे दिसतात बाप. सगळ्या झाले मला स्टेटस ठेवले बघा किती भारी माझ्या बर्थडेचं. मी बघितलंच नव्हतं, मी आता बघितलंय. तो फोटो आपला होता आता आलेला. मस्त. काय रे? मोहितो. कॉकटेल नाही, माफिया फेरी काहीतरी त्यांचं कॉकटेल आहे. आणि त्याच्यानंतर पनीर टिक्का. तो स्टार्टर मध्ये तो आपण आता खाऊया. थोडंसं सो गाईज आम्ही हे सगळं मागवलंय, बघू शकताय. हा ना, ह्याला तिथं जायचं होतं बसायला, पण आम्ही इथं बसलो. पण हा पण चांगला व्ह्यू आहे बघ बॅक साईड, काय प्रॉब्लेम नाही. सो थोडंसं खाऊन झाल्यावरती मी आले होते इकडे फोटोज काढण्यासाठी. चल नाही झालं ना, संपलं ना आता ते. 350 रुपयाचं कॉकटेल असं सोडून का मी. बर्फ खा, बर्फ खायला आली तू इथं. बर्फासाठीच तू घेतलंय ते, आईला देते का? आणि ते झालं होता माझा पचका. मला डान्स फ्लोअर वरती जायचं होतं, म्हणजे डान्स करायला. सो मला समजलं की ते बंद आहे, कारण की खाली तिथं तुम्ही पाहत असाल की तिथं पार्टी चालू आहे. सो त्याच्यामुळे डान्स फ्लोअर बंद होता आणि माझा पचका झाला होता. आमचं झाले सगळं खाऊन पिऊन, आता मी चालले घरी. आणि मला माझा आउटफिट आणि बॅग वगैरे एवढं आवडलं होतं की मी सारखी सेल्फीमध्ये स्वतःलाच बघत होते आणि स्वतःचेच व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. फाईज आमची पार्टी करून झालेली आहे आणि आम्ही लॉग आउट करतो इकडून. आम्ही चाललो आता. लिफ्टचा वेट करते. सो गाईज पार्टी इज ओव्हर आणि आता आम्ही चाललोय. आमची झाली मज्जा करून, पण तिथं पचका झाला. तिथं डान्स फ्लोअर चालू नव्हता. मला नाचायचं होतं यार. आणि आम्ही तिथंच एवढं खाल्लं ना की आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं खायला, पण आता तिथं नाही जाऊ शकत कारण तो खूप असं हेवी झालं आता. सो जाऊयात घरी आता. चालो बाय. आउट. सो गाईज गाडीमध्ये येऊन बसली आहे मी आणि आता आम्हीच चाललो, कारण की मला यायला लागली झोप. माझा मूड ऑफ केला, मला नाचायचं होतं यार. आणि त्याने डान्स फ्लोअर चालू नाही ठेवला, कारण की तिकडे ना वेगळी पार्टी चालू होती म्हणूनसाठी. सो आता आम्हीच जातो घरी. काय बोलायचंय तुला 2 शब्द? मी कशी दिसत होते काय त्याच्याबद्दल? हो, हिरोईन दिसत होती. मैं हिरोईन हूँ. आंधळी होईन मी आकड्यांनी. नुसतं डोळ्या व्यातात. बाई येडाचे किती नालायक माणसं आहेत. फिरवणार होतो का माहिती हा ना, आणि आता ठोकले असती तर. रात्रीचे सगळे पिऊन गाड्या चालवतात का? ह्यांना एवढी मोठी गाडी दिसत नाही माझी होंडा सिटी. एवढी लांब लचक गाडी आहे ना बाप्स. कसे पण कटकुट मारतात यार. पेट्रोल टाकायचंय का? अरे 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 भाई, झोमॅटो वाले काही येडे बिडे आहेत का रे? रात्रीच्या करतात ऑर्डर देतात, मरून जाईल ना. आडवा घुसतोय मूर्ख. मी गाडी चालवत असते तर ठीक आहे, एक वेळेस वाचन तरी. तू चालवते हे
हा झोमॅटो आलाय का? नॉर्मल माणूस आहे. सिविक सेन्स नाही माणसांना. डायरेक्ट अशा आडव्या जातात आणि हायवे हा प्लस झिरो सिविक सेन्स. हे बघा हायवे वरती आहे आणि डायरेक्ट गाड्या. सूर्य बघ चंद्र झालंय रेड रेड. इट्स बॅक टू होम. चालले मी घरी आता. साया घेतला साया. बाई मला तर चक्करच यायला लागली. आता मी वरती जाऊन डायरेक्ट झोपते. आणि या हिलनी माझे पूर्ण पाय दुखलेत. वर जाऊन मला गिफ्ट अनलॉक करायचंय. गिफ्टचा बॉक्स. मला एक गिफ्ट भेटलेलं आहे. सो बघूया काय भेटलंय आता. चलो. भावीचं गिफ्ट आलेलं आहे एअर फ्रायर. सगळ्यात मी जसं की बोललेले मी घरी आलेले आणि आता माझं जे गिफ्ट आहे ते आपण अनबॉक्स करूया. ठीक आहे. सो कुठे आहे माझं गिफ्ट? कुठे आहे माझं गिफ्ट? सो गाईज हे बघा, हे गिफ्ट मला भेटलेलं आहे बर्थडेचं. ठीक आहे. खूप जास्तच विचार करून मला हे गिफ्ट दिलंय कारण की मी डीप फ्राय गोष्टी खात नाही. ह्याच्यावरती लय धूळ आहे. मी डीप फ्राय वगैरे गोष्टी खात नाही. सो म्हणूनसाठी मला भेटलेलं आहे एअर फ्रायर. सो आता जे पण मी सगळं खाऊ शकते एअर फ्राय करून खाणार. ठीक आहे. सो हे मला रोहितने दिलेलं आहे. ओके. सो एक मिनिट थांब, मी त्याला मला पहिल्यांदा एवढं मोठं गिफ्ट भेटलंय. मी उद्या बनवून दाखव ना ह्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे कसं गिफ्ट. हे काय उलट आहे काय? So guys, अरे बापरे तो डेंजर आहे. सो गाईज आता असंच बघा. उद्या मी प्रॉपर ह्याच्यात काहीतरी बनवून कारण मी खूप दमले आता. मला झोपायचे. मी चेंज वगैरे पण नाही केलं. सो हे बघा एअर फ्रायर आहे. ह्याच्यामध्ये आपण उद्या काहीतरी बनवूया फ्रेंच फ्राईज वगैरे. ठीक आहे. सो इथंच मी माझा ब्लॉग एंड करते. जर ब्लॉगवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाय. गुड नाईट.